लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्यातल्या 15 साखर कारखान्यांना 1800 कोटीचं कर्ज मिळणार आहे। यासाठी राज्य सरकारची कर्ज हमी पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। साखर उद्योगांवर पकड असलेल्या विरोधकांना महायुतीत येण्यासाठी टाकलेला हा गळ आहे असा आरोप सध्या करण्यात येतो। कर्ज हमीतून महायुती सरकारची साखर पेरणी, 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्णय कशासाठी? विरोधकांना गळाला लावण्याचा प्रयत्न। राज्यातल्या महायुती सरकारवर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा आरोप होतोय। ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा मागे लावून विरोधी पक्षातल्या नेत्यांना भाजपत घेतल्याचा आरोप करण्यात येतोय। त्यात आता नव्या आरोपांची भर पडलेली आहे। सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून म्हणजेच एनसीडीसी कडून कर्ज मिळवून देणारी सरकारची कर्ज हमी योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वर्षभरापूर्वी बंद केलेली ही योजना पुन्हा सुरू करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधकांनी मात्र आक्षेप नोंदवलाय। या योजनेमुळे राज्यातल्या 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींचं कर्ज मिळवून देण्याचे प्रयत्न होत आहेत। विरोधी पक्षातून महायुतीत येणाऱ्या सदस्यांना यात प्राधान्य देण्यात येत असल्याची चर्चा आहे। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील साखर उद्योगाशी संबंधित आमदारांना महायुतीत आणण्यासाठी ही योजना आणल्याचा आरोप होतो। एक धोरणात्मक निर्णय सरकारने घेतलेला होता की इथून पुढे कोणाच्याही कर्जाला हमी द्यायची नाही। मग ते धोरण का बदललं आणि ज्या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी दिली ते एका विशिष्ट ग्रुपमधलेच कारखाने कसे, विशिष्ट पक्षातलेच कारखाने कसे, मग बाकीच्या कारखान्यांना का दिले नाही? जे विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या ताब्यामध्ये कारखाने त्यांना का दिले गेले नाही? याही प्रश्नाचं उत्तर कुठेतरी सरकारला द्यावे लागेल। या योजनेत कोणत्या साखर कारखान्यांना ही कर्ज हमीची रक्कम मिळेल त्या कारखान्यांची नावही बघूया। मुळा सहकारी साखर कारखाना, राजगड साखर कारखाना भोर, लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना बीड, किसनवीर साखर कारखाना सातारा, रावसाहेब पवार साखर कारखाना घोडगंगा अहमदनगर, कुकडी साखर कारखाना अहमदनगर, ज्ञानेश्वर साखर कारखाना, अगस्ती साखर कारखाना अहमदनगर, हुतात्मा किसन आहिर कारखाना सांगली। एकूण 15 साखर कारखान्यांना 1800 कोटींच्या हमीचे प्रस्ताव राष्ट्रीय सहकार विकास निगमला पाठवण्यात येणार आहेत। या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीच्या शिफारशीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून अंतिम निर्णय घेतील असं सांगण्यात येत आहे। यामागे कोणतंही राजकारण नाही असं सत्ताधारी सांगतायत। आजारी कारखान्यांचं पुनरुज्जीवन करण्याचा उद्देश यामागे असल्याचं बोललं जात आहे। एनसीडीसी कडे आम्ही प्रस्ताव सगळे तपासून पाठवल्यानंतर सुद्धा केंद्रातल्या एनसीडीसीची वेगळी यंत्रणा आहे, ते वेगळ्या पद्धतीने त्याची स्क्रुटिनी करतात। फिजिबल म्हणजे फायनान्शियल फिजिबिलिटी बघतात, त्यांचं प्रॉपर्टी किती आहे ते बघतात। हे सगळं बघून घेतलेला निर्णय आहे। आता याला सुद्धा जर तुम्ही म्हणाल की राजकीय आहे, असं नाही ना। ज्यांचे त्या निकषामध्ये प्रस्ताव बसले ते प्रस्ताव आम्ही शिफारस करून पाठवले। निर्णय घेण्याचा अधिकार हा एनसीडीसीचा आहे, त्यामुळं नियमबाह्य याच्यामध्ये काहीही घडलेलं नाही। जवळजवळ 15 साखर कारखान्यांना त्यांच्या पुनरुज्जीवन करण्याकरिता जवळजवळ 1800 करोड रुपयाचं कर्ज मंजूर केलं जाणार आहे। आता हे कर्ज काय आजच मंजूर केलं जाते असं नाही। मागील वर्षी सुद्धा जवळजवळ 550 कोटीचं कर्ज दिलं गेलं होतं। का तर कारखाने जिवंत राहावेत। कारखाने जिवंत राहिले तर जवळजवळ हजारो लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होणार, हीच त्याच्या मागची भावना आहे। परंतु विरोधकांनी लगेच आरडाओरड सुरू केलेली आहे की याच्या मागचे सरकारचा हेतू हा योग्य नाही। गेल्या वर्षी कर्ज हमीची ही योजना बंद करण्यात आली होती। का बंद झाली याचीही कारणं पाहायला लागतील। सरकारच्या हमीवर भाजप नेत्यांच्या 6 कारखान्यांना 549.54 कोटींचं खेळत्या भांडवलावरील कर्ज मिळवून दिलं। उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाल्यानंतर अडचणीतल्या साखर कारखान्यांना राज्य बँकेच्या माध्यमातून कर्ज देण्याची योजना सरकारनं पुढे आणली होती। अजित पवार यांच्या जवळच्या नेत्यांसह माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह 5 नेत्यांच्या 5 कारखान्यांना 361 कोटी 60 लाखांचं मुदत कर्ज देण्यात आलं।
या कर्जांना हमी देताना वित्त विभागाने घातलेल्या जाचक अटी आणि थक हमीबाबत पळवाटांमुळे राज्य सहकारी बँकेनं महिनाभरातच ही योजना गुंडाळली। ज्या कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावांना मान्यता द्यायला नकार दिला होता त्यात आणखी काही कारखान्यांची भर पडली आहे। यामध्ये भाजप आणि अजित पवार गटाच्या नेत्यांच्या कारखान्याचा समावेश आहे। याबाबतच्या नव्या कर्ज हमी योजनेच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली असून तसा शासन निर्णयही जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे ही योजना सत्ताधाऱ्यांचे कारखाने वाचवण्यासोबत आता विरोधकांना आपल्या गोटात घेण्यासाठी तर नाही ना, असा प्रश्नही निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।